हॅलो स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण एकूण 5 MCQ सॉल्व करणार आहोत। त्याच्यातले काही MCQ जे आहेत ते PYQs सुद्धा आहेत आणि काही MCQs आहेत ते PYQच्या रिलेटेड MCQs आहेत, त्याच्यामुळे ते सुद्धा आजच्या लेक्चरमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत। आणि आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक टास्क दिलेला आहे आणि तो म्हणजे मी 5 MCQs तुम्हाला सॉल्व करून देणार आहे आणि 6 नंबरचा जो MCQs आहे त्याचं जे आन्सर आहे ते आन्सर तुम्ही कमेंट करायचे। ज्यांना ज्यांना त्याचं उत्तर येईल त्या त्या विद्यार्थ्यांनी त्याचा आन्सर कमेंट करायचे। ओके, तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया। आजच्या लेक्चरमधला आपला पहिला जो MCQs आहे तो तुमच्या समोर आहे। MCQ सॉल्व करत असताना MCQs सुरुवातीला काळजीपूर्वक वाचून घ्या आणि MCQs मध्ये काय काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं शॉर्टमध्ये आणि काय फाइंड आउट करायचं आणि त्याच्या रिलेटेड कुठला फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल त्याच्यावरती विचार करायचा आहे। वेलॉसिटीचे जे MCQs आहेत ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये ते तुम्हाला देणार आहे। आता क्वेश्चन असा आहे, ए पार्टिकल परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन विथ एम्प्लिट्यूड। आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे तर एम्प्लिट्यूड दिलेले आहे आणि मग आपण काय करूया की एम्प्लिट्यूड लिहून घेऊया। एम्प्लिट्यूड आहे 25 सेंटीमीटर। ओके, ठीक आहे, एम्प्लिट्यूड 25 सेंटीमीटर दिलेले अँड पिरियड 3 सेकंद। पिरियड म्हणजे आपल्याला दिलेला पिरियडिक टाइम आणि पिरियडिक टाइम दिलेला आहे 3 सेकंद। द मिनिमम टाइम रिक्वायर्ड फॉर इट टू मूव बिटवीन 2 पॉइंट्स 12.5 सेंटीमीटर ऑन आयदर साइड ऑफ द मीन पोझिशन इज। आता क्वेश्चन समजून घ्या। क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की इमॅजिन करूया की ह्या ठिकाणी एक पार्टिकल जो आहे तो सिंपल हार्मोनिक मोशन करतोय आणि ही ह्याची मीन पोझिशन आहे। तर मीन पोझिशनपासून आयदर साईडला म्हणजे कुठल्याही दोन्ही साईडला म्हणजे कुठल्याही एका साईडला पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम असेल किंवा निगेटिव्ह एक्स्ट्रीम असेल किती डिस्टन्स कव्हर करायचे तर डिस्टन्स कव्हर करायचं आहे 12.5 सेंटीमीटर 12.5 सेंटीमीटर। एवढं डिस्टन्स कव्हर करायला मिनिमम किती टाइम लागेल असं आपल्याला दिलेलं, असं आपल्याला विचारले आणि देताना काय दिले आपल्याला दिलेला आहे पिरियडिक टाइम दिला आहे आणि पिरियडिक टाइम आहे 3 सेकंद। आणि दुसरी गोष्ट आपल्याला दिलेली आहे एम्प्लिट्यूड। एम्प्लिट्यूड म्हणजे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आपल्याला दिलेला आहे आणि ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे 25 सेंटीमीटर। आणि हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन MHT CET 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे। ठीक आहे, आता आपल्याला ह्या ठिकाणी 12.5 सेंटीमीटर हे काय दिले हे दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन। मग डिस्प्लेसमेंटचा असा फॉर्म्युला वापरायचा की त्याच्यामध्ये टी असला पाहिजे। टी म्हणजे कोण टाइम असला पाहिजे। मग आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय माहिती आहे तर आपल्याला डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला माहिती आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय। बघा लक्ष द्या, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय आणि ह्याच्यामध्ये हा जो फाय आहे हा फाय म्हणजे आहे इपोच आणि इपोच म्हणजे काय असतं इनिशियल फेज अँगल। आणि पार्टिकल जर मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला असेल तर मीन पोझिशनला इपोचची व्हॅल्यू असते 0 आणि मग ही 0 व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, इक्वेशन मिळेल x इक्वल टू ए साइन ओमेगा टी मिळेल। ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये टी आहे म्हणजे टी ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची। ओमेगाच्या ठिकाणी आपण कॅपिटल टी आणू शकतो। कसं आणू शकतो, ओमेगाचा फॉर्म्युला काय असतो 2πn असतो, पण n म्हणजे कोण आहे फ्रिक्वेन्सी आणि फ्रिक्वेन्सी हा रेसिप्रोकल ऑफ द पिरियडिक टाइम आहे म्हणून n च्या ठिकाणी काय लिहू शकतो 1/t आणि ते 1/t पुट केल्यानंतर ओमेगाचा फॉर्म्युला काय मिळणार आहे आपल्याला तर ओमेगाचा फॉर्म्युला मिळणार आहे 2π/t। एकदम सिंपल आहे। एम्प्लिट्यूड तर दिलेले, व्हॅल्यूज आता पुट करूया आपण। x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, x ची व्हॅल्यू दिलेली आहे 12.5 सेंटीमीटर दिलेलं आहे इक्वल टू एम्प्लिट्यूड किती दिली 25 सेंटीमीटर। नंतर साइन ओमेगा टी मी ॲज इट इज ठेवतो। अगोदर आपण सॉल्व करूया, पुढे जाऊन सॉल्व करूया। आता इथं 25 इकडे आल्यानंतर लेफ्ट साईडला आल्यानंतर काय होतील डिवाइड होतील
आणि म्हणून आपल्याला साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय मिळेल, साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू मिळेल 12.5 डिवायडेड बाय 25 मिळेल. ठीक आहे, आता 12.5 डिवायडेड बाय 25 आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता हे कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं, तर हा जो डेसिमल पॉईंट आहे एक जर आपण इकडं सरकवला तर हितला जो डेसिमल पॉईंट कुठंच नसतो, म्हणजे कुठं असतो शेवट, तो पण ह्या साईडला सरकेल. म्हणजे काय होईल, वरती 125 बनतील आणि डिवाइडला बनतील 250. आता 250ला आपण कशामध्ये कन्वर्जन करूया, तर 25 मध्ये कन्वर्जन करूया. 25 10 ची पॉवर काय झाली, 1 झाली, आणि ही 10 ची पॉवर वरती गेल्यानंतर काय बनते, -1 बनते, बरोबर आहे. आणि 25 ना आपण 125ला डिवाइड करू शकतो. 25 5 100, म्हणजे इथं 5चा भाग जातोय, म्हणजे 5 × 10⁻⁻1 आणि -1 जर आपण मल्टिप्लाय केलं तर डेसिमल पॉईंट 5च्या पाठीमागे तो ह्या साईडला डिस्प्लेस होईल. म्हणून इथं आपला आन्सर काय येणार आहे, 0.5 आन्सर येईल. आणि 0.5लाच आपण काय म्हणू शकतो, हाफ म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू काय मिळाली, साइन ओमेगा टी ची व्हॅल्यू हाफ मिळाली. पण मला सांगा, जर साइन थीटा हा जर हाफ असेल तर दॅट इज थीटाची व्हॅल्यू किती असते, तर आपल्याला माहिती आहे साइन 0 ची व्हॅल्यू 0, साइन 30 ची व्हॅल्यू हाफ असते. म्हणून इथे येणार आहे 30 डिग्री. आता 30 डिग्री आपल्याला लिहायचं इन टर्म्स ऑफ पाय. इन टर्म्स ऑफ पाय कसं लिहिणार आपण 30 डिग्री, तर इन टर्म्स ऑफ पाय म्हणजे काय येतील, π/6 येतील, π/6 येतील. कारण पायची व्हॅल्यू काय असते 180 डिवायडेड बाय 6 केलं तर काय येणार आहेत, तर 30 येणार आहेत. म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय π/6. लक्षात घ्या, जर साइन थीटा हाफ असेल तर थीटाची व्हॅल्यू किती, π/6. मग इथं साइन थीटा म्हणजे कोण आहे, ओमेगा टी हाफ असेल तर ओमेगा टी ची व्हॅल्यू काय असेल, तर ह्याचाच अर्थ काय होतो, दॅट इज ओमेगा टी ची व्हॅल्यू आहे π/6. हे लक्षात आलं का, दॅट इज ओमेगा टी ची व्हॅल्यू काय आली, π/6 आली. पण ओमेगाची व्हॅल्यू काय, तर ओमेगाची व्हॅल्यू आपण इथं पाहिल्या पद्धतीनं काय, तर 2π/t आहे. बघा मी ह्या ठिकाणी सॉल्व करतो. म्हणून ओमेगा टी इक्वल टू काय मिळालेलं आपल्याला, π/6 मिळालेले. पण ओमेगाची व्हॅल्यू काय, तर ओमेगाची व्हॅल्यू आहे 2π/T इंटू स्मॉल टी इक्वल टू काय येणार आहे, π/6. आता दोन्ही साईडच्या सेम टर्म कॅन्सल होतील, म्हणजे इकडच्या पायला इकडचे पाय कॅन्सल होतील. आणि स्मॉल टी इक्वल टू काय मिळेल, मग आपल्याला स्मॉल टी इक्वल टू मिळणार आहे. कॅपिटल टी वरती गेला मल्टिप्लाय आणि 2 खाली आले मल्टिप्लाय होतील. 6 × 2 काय बनतील, 12 बनतील. टी आपण काय झाले 12. पण पिरियडिक टाइम किती दिला आपल्याला, पिरियडिक टाइम दिलाय 3, म्हणून 3/12. आणि मग 3/12 केलं तर 3 चौक काय होतात 12, म्हणजे 1/4. आता 1/4चा रेशो काय येतो, तर 1/4 पहिल्यांदा भाग जाणारे 0चा झाले 10, 4 दुने 8, राहिले 2, झाले 20, 4 पंचे 20, म्हणजे 0.25 सेकंद. 0.25 सेकंद. आता ह्या ठिकाणी आपल्याला टाइम किती मिळाला, तर टाइम मिळालेला आहे 0.25 सेकंद. पण ऑप्शनमध्ये आहे का 0.25 सेकंद, तर नाही. आणि क्वेश्चन मध्ये काय दिले, द मिनिमम टाइम रिक्वायर्ड फॉर इट टू मूव्ह बिटवीन 2 पॉइंट्स. बिटवीन 2 पॉइंट्स म्हटले 12.5 सेंटीमीटर ऑन आयदर साइड. आता हा लक्षात घ्या, हा ही गोष्ट महत्वाची आहे की पार्टिकल हिथून इकडं पण 12.5 सेंटीमीटर गेला आणि हिथून इकडं पण लेफ्ट साइडला पण काय गेला 12.5 सेंटीमीटर गेला. तर मग मला सांगा, आपण फक्त एका साइडचाच टाइम काढला, मीन पोझिशन पासून एका साइडच्या 12.5ला पोहोचण्यासाठी 0.25 सेकंद आणि दुसऱ्या साइडला पण पोहोचण्यासाठी किती लागणार 0.25 सेकंद. म्हणून टोटल टाइम काय असणार 2 × 0.25 सेकंद, म्हणजेच काय होईल 0.50 सेकंद. मग शेवट आल्यानंतर जरा ट्रिकी क्वेश्चन आपल्याला हा वाटला. म्हणजेच टाइम हा किती येणार आहे 0.50
50 सेकंद. म्हणून आपला आन्सर जे असणार आहे ते आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी इज द राईट आन्सर हिअर. सेकंड क्वेश्चन आता पहा विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन काय दिलेला आहे, पार्टिकल एक्झिक्यूट हार्मोनिक मोशन विथ अन अँगुलर व्हेलॉसिटी अँड मॅक्झिमम ॲक्सेलरेशन ऑफ 3.5 रेडियन पर सेकंद अँड 7.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये देताना काय काय दिले आपल्याला, तर आपल्याला दिलेले आहे सुरुवातीला अँगुलर व्हेलॉसिटी. अँगुलर व्हेलॉसिटी किती दिली, तर 3.5 रेडियन पर सेकंद दिलेले. आणि ॲक्सेलरेशन मॅक्झिमम ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू काय दिली, तर ती दिलेली आहे 7.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. मग हे आपण लिहून घेऊया. अँगुलर व्हेलॉसिटीचा सिम्बॉल काय आहे, ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू दिलेली आहे 3.5 रेडियन पर सेकंद दिलेले. आणि व्हेलॉसिटी काय दिलंय, मॅक्झिमम ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिलेली आहे 7.5 मीटर पर सेकंद स्क्वेअर असं दिलेले रिस्पेक्टिव्हली. द ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज, तर ह्या ठिकाणी आपल्याला विचारले ॲम्प्लिट्यूड किती असेल. आता ॲक्सेलरेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये मॅक्झिमम ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला माहिती आहे, तर ॲक्सेलरेशनचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे -ω² इंटू एक्स. आणि आपल्याला माहिती आहे की ॲट एक्स्ट्रीमला ॲक्सेलरेशन काय असतं, मॅक्झिमम. म्हणजे ॲट एक्स्ट्रीमला एक्सची व्हॅल्यू कोणा एवढी बनते, ॲम्प्लिट्यूड एवढी. आणि मग फक्त मॅग्निट्यूडमध्ये जर फॉर्म्युला आपण लिहिला, मायनस साईन काढून टाकलं, मायनस साईन काढलं की फॉर्म्युला कशामध्ये येतो, मॅग्निट्यूडमध्ये. मग मॅग्निट्यूडमध्ये लिहिलं तर ω² आणि एक्सची व्हॅल्यू काय लिहावं लागेल, ए. आणि ह्याच ॲक्सेलरेशनला आपण काय म्हणणार, मॅक्झिमम ॲक्सेलरेशन. मग आपल्याला देताना त्यांनी काय केलंय, मॅक्झिमम ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली. ती किती दिली, 7.5 दिलेले. ω² ची व्हॅल्यू काय दिली, तर 3.5 दिली. त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाय काय, ॲम्प्लिट्यूड. तर व्हॅल्यू कुणाची काढायची आपल्याला, तर व्हॅल्यू काढायची आहे ॲम्प्लिट्यूडची. देअरफॉर मग ॲम्प्लिट्यूड इक्वल टू काय होईल, मी इथं लिहितो ॲम्प्लिट्यूड इक्वल टू 7.5 डिवायडेड बाय 3.5चा काय होईल, 3.5चा होईल स्क्वेअर. आता स्क्वेअर म्हणजे त्याचंच मल्टिप्लिकेशन 2 वेळा, म्हणून 7.5 डिवायडेड बाय 3.5 मल्टिप्लाय 3.5 असं करावं लागेल. आता लक्ष द्या, आपल्याला ह्या ठिकाणी कॅल्क्युलेशन हे विदाऊट लॉग टेबल काढायचे. आणि विदाऊट लॉग टेबल जर काढायचं असेल तर आपल्याला मेथड वापरावी लागणार आहे ॲप्रॉक्झिमेशनची. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी आपण डेसिमल पॉईंट सुरुवातीला डिस्प्लेस करूया. इकडचा जर डेसिमल पॉईंट मी एक घर डिस्प्लेस केला तर मी खालच्या पण व्हॅल्यूचा डेसिमल पॉईंट एक घर डिस्प्लेस करू शकतो, बरोबर आहे. म्हणून मी 7.5ला काय लिहिणार आहे, 75 डिवायडेड बाय 35 मी इथं लिहिलं. आणि 3.5चा पण डेसिमल पॉईंट डिस्प्लेस करायचा आहे, म्हणून 35 इंटू 10⁻⁻1 लिहिलं. कळालं हे, कारण खालच्या व्हॅल्यूजमध्ये आपण 2 डेसिमल पॉईंट डिस्प्लेस केले. एकाचे 35 केलं कारण वरती 7.5चं 75 केलं तर, आणि 35चं आपण 3.5चं 35 मध्ये करताना 10⁻⁻1 न मल्टिप्लाय केलं. आता इथं आपल्याला डिवाइड करायचं आहे. 5 न भाग जाऊ शकतो, 7×5 = 35. ठीक आहे. आणि इथं कशाचा भाग, 5चा भाग जाऊ शकतो, 5 × 5 राहिले 2 झाले 25. आणि मग 5×5 = 25 म्हणजे 15/7 येतील. ओके, 15/7 येतील. आता इथं परत काय करावं लागेल आपल्याला, 35 आणि 15 मध्ये परत 5चा भाग जाईल, म्हणजे 7×5 = 35 आणि 5×3 = 15, म्हणजे शिल्लक काय राहील, 3/7. 7 × 7 इंटू 10⁻⁻1. -1 वरती गेले काय होतील, +1, आणि +1 न मल्टिप्लाय केलं तर काय होतील, 30. आणि 7 × 7 काय होतील, 49 होतील. आता 30 डिवायडेड बाय 49 ॲक्युरेटमध्ये जर गेला कॅल्क्युलेशन करायला तर तुमचा वेळ जाणार. मग ह्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल,
ॲप्रॉक्झिमेशनची मेथड वापरावी लागेल. मग ह्या 49च्या ऐवजी जर आपण ह्याला 50 कन्सिडर केलं, ह्या व्हॅल्यूला 49च्या ऐवजी जर 50 कन्सिडर केलं तर कॅल्क्युलेशन सोपं जाईल, म्हणून 50 कन्सिडर केलं. इथं 0ला 0 कॅन्सल. आता 3/5 करायचं आपल्याला, 3/5. मग पहिल्यांदा 5 भाग लावला तर जाणार आहे 0चा. आता 3चे झाले 30, 5 25 आणि 5 30. म्हणजे आपलं जे आन्सर आहे हे ॲप्रॉक्झिमेटली एक्झॅक्ट नाही, ॲप्रॉक्झिमेटली 0.6च्या दरम्यान येते. मग 0.6च्या दरम्यान असणारा 4 ऑप्शनपैकी ऑप्शन कुठला, तर ह्या ठिकाणी आहे ऑप्शन डी. म्हणून आपलं आन्सर आहे ऑप्शन डी 0.61 मीटर. पण इथं आपण आन्सर एक्झॅक्ट काढलेलं नाही, आपण ॲप्रॉक्झिमेशनची मेथड वापरली. आणि अशी मेथड वापरणं फार गरजेचं आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही CET एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करत असता त्या ठिकाणी तुम्हाला लॉग टेबल वापरता येत नाही, आणि म्हणून आपल्याला असे कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजेत. आता आपण क्वेश्चन नंबर 3 सोडवतोय. क्वेश्चन नंबरमध्ये काय दिले, ह्या क्वेश्चनमध्ये काय दिले, ए लिनियर हार्मोनिक ऑसिलेटर ऑफ फोर्स कॉन्स्टंट 2 × इथं काय असलं पाहिजे 2 × 10⁶ न्यूटन पर मीटर. म्हणजे आपल्याला देताना दिलेला आहे फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटला आपण लेबल देतो के, आणि केची व्हॅल्यू दिलेली आहे 2 × 10⁶ न्यूटन पर मीटर. ओके. अँड ॲम्प्लिट्यूड, आणि ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिलेले आहे. ॲम्प्लिट्यूड आपण कॅपिटल ए न दाखवणार, ते आहे 0.01 मीटर. हॅज टोटल मेकॅनिकल एनर्जी. आता ह्याच्यामध्ये देताना काय दिलं आपल्याला, टोटल कसली दिली, तर टोटल दिलेले आहे मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी ही किती दिलेली आहे, तर ही दिलेली आहे 160 जूल. आणि विचारलंय इट्स. आता विचारताना काय विचारलंय, तर ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर आहे मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी किंवा बोथ बी अँड सी. म्हणजे इथं सुरुवातीला आपल्याला मॅक्झिमम व्हॅल्यूज काढायच्यात. मग मॅक्झिमम व्हॅल्यूज काढत असताना आपण सुरुवातीला व्हॅल्यू काढूया मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आता मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय माहिती आपल्याला, तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ KA². ठीक आहे. आणि हाफ केची व्हॅल्यू किती दिली, 2 × 10⁶ इंटू एची व्हॅल्यू दिली 0.01 ह्याचा स्क्वेअर. इथं काय होतील, 2 ला 2 कॅन्सल होतील, आणि मग शिल्लक काय राहिलं 10⁶. 0.01चं मी कन्वर्जन 1 × 10⁻² मध्ये करू शकतो, आणि ह्याची पॉवर 2. पॉवरची काय होणार मल्टिप्लिकेशन, 2 × 2 काय झाले 4, -4 म्हणजे 10⁶ × 10⁻⁴. म्हणजे शिल्लक काय राहिले 10⁻². आणि 10⁻² म्हणजे काय असतात 100. म्हणजे मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी काय मिळाली आपल्याला, तर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम मिळालेली आहे 100 जूल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला माहिती आहे की मीन पोझिशनला जी टोटल एनर्जी आहे ती प्युअरली कायनेटिक असते. एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी प्युअरली पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जर आपण सिंपल हार्मोनिक मोशन घेतली तर इथं कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम बनते, पोटेन्शियल एनर्जी असते 0. एक्स्ट्रीमला गेलो पोटेन्शियल एनर्जी बनते मॅक्झिमम आणि कायनेटिक बनते 0. मग एक लक्षात ठेवा, जर कायनेटिक एनर्जी जेवढी मॅक्झिमम आहे, जसं आपण मीनपासून एक्स्ट्रीमकडे जातोय कायनेटिक एनर्जी काय होत चालली, कायनेटिक एनर्जी डिक्रीज, आणि पोटेन्शियल एनर्जी काय होत चालली इनक्रीज. म्हणजे मीनला जेवढी मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी आहे तेवढीच कोण असणार आहे एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मीनला कायनेटिक एनर्जी जर 100 जूल असेल तर एक्स्ट्रीम आणि पोटेन्शियल 0 असेल तर एक्स्ट्रीमला पोटेन्शियल सुद्धा काय बनणार मॅक्झिमम
100 जूल आणि कायनेटिक 0. म्हणजे ह्याचा अर्थ की इथं पोटेन्शियल एनर्जी पण किती असली पाहिजे, 100 जूलच. कारण मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आणि मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला दोन्ही पण किती आहेत, 1/2 kA² आहेत. म्हणून आपल्याला इथं वाटेल की दोन्ही पण 100 आहेत, पण असं नाही. आता इथं आपल्याला टोटल एनर्जी किती दिली होती, 160 जूल. 160 जूल पैकी 100 जूल ही 100 जूल एवढी जी एनर्जी आहे ती कायनेटिकची पोटेन्शियलमध्ये कन्वर्ट होऊ शकते, पोटेन्शियल टू कायनेटिक कन्वर्ट होऊ शकते. मग 160 मधून 100 गेले, राहिले किती, 60 जूल. तर ही 60 जूल एनर्जी कोणती असते, तर 60 जूल ही एनर्जी असणारे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. आता इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, की जर आपण एक स्प्रिंग घेतली, ही स्प्रिंग, आणि ही स्प्रिंग जर आपण डिफॉर्म केली, म्हणजे त्याच्या ओरिजिनल शेपमधून जर आपण चेंज केली, तर ह्याच्यामध्ये जी पोटेन्शियल एनर्जी येते त्याला आपण काय म्हणतो, इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. आणि मग आपल्याला इथं टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना, ह्या ऑसिलेटरची टोटल पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करत असताना काय करावं लागेल, तर पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम कॅल्क्युलेट करत असताना ही 60 जूल तर इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी ॲड करावी लागेल, प्लस कायनेटिक एनर्जीचं जे कन्व्हर्जन होणार आहे एक्स्ट्रीमला पोटेन्शियल एनर्जीमध्ये ते किती असणार आहे, 100. म्हणजेच 60 + 100 किती होणार आहे, 160 जूल. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ह्या ठिकाणी 160 जूल असणार आहे, ती फक्त 100 जूल नसणार आहे. कुठल्या केसमध्ये, ज्यावेळेस आपल्याला मेकॅनिकल एनर्जी दिलेली असेल त्यावेळेस. ठीक आहे. मग जर आपण ऑप्शन चेक केले तर ऑप्शन बी काय सांगतो, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी 100 जूल, मॅक्झिमम पोटेन्शियल एनर्जी 160 जूल, आणि ऑप्शन डी आहे बोथ बी अँड सी. म्हणून आपला ऑप्शन डी हा बरोबर आहे, बोथ बी अँड सी. ठीक आहे. हा क्वेश्चन जरा ट्रिकी क्वेश्चन होता, परंतु हा क्वेश्चन समजून घ्या. ह्या ठिकाणी इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीचा रोल येतोय. क्वेश्चन नंबर 4 आहे आता. 2 पार्टिकल्स ए अँड बी परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन SHM स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, हॅव पिरियॉडिक टाइम t अँड 3t/2. बघा ह्या ठिकाणी काय दिले आपल्याला, 2 पार्टिकल दिलेत. पार्टिकल एचा जो पिरियॉडिक टाइम आहे तो आपल्याला दिलेला आहे t, आणि पार्टिकल बीचा जो पिरियॉडिक टाइम आहे तो दिलेला आहे 3t/2 एवढा. आणि हे दोन्ही पार्टिकल कुठून स्टार्ट होत आहेत, तर स्टार्ट होत आहेत मीन पोझिशन पासून, स्टार्ट फ्रॉम मीन. पुढं काय विचारले, द फेज डिफरन्स बिटवीन पार्टिकल ए अँड बी व्हेन पार्टिकल ए कंप्लीट वन ऑसिलेशन इज. ज्यावेळेस पार्टिकल ए हा एक कंप्लीट ऑसिलेशन करेल त्यावेळेस, म्हणजे पार्टिकल ए हा ज्यावेळेस एक कंप्लीट ऑसिलेशन करेल, उदाहरणार्थ आपण जर सिंपल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं, तर पेंडुलम जर आपण हिथून सोडला तर तो सुरुवातीला मीन पोझिशनला येईल, त्याच्यानंतर तो निगेटिव्ह एक्स्ट्रीमला पोहोचेल, आणि तो परत रिवर्स ह्याच पोझिशनला आला, इथून परत हिथंच पोचला, तर झालं एक ऑसिलेशन. आणि एक ऑसिलेशनसाठी लागणारा टाइम किती असतो, पिरियॉडिक टाइम. म्हणजे इथं पिरियॉडिक टाइम टी दिलाय, म्हणजे एक ऑसिलेशन. आणि एका ऑसिलेशनमध्ये पार्टिकल किती फेज कंप्लीट करतो, तर 2π फेज कंप्लीट करतो. आपल्याला 2π एवढी फेज कंप्लीट करतो हे आपल्याला माहिती आहे, कारण आपण रेफरन्स सर्कल मेथड पाहिलेले, की ज्यावेळेस एक ऑसिलेशन होतं त्यावेळेस पार्टिकल हा अराउंड द सर्कल एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करतो, आणि एक रिव्हॉल्युशनमध्ये फेज कव्हर होते 2π, हे आपल्याला माहिती आहे. आता ज्यावेळेस पार्टिकल ए हा एक ऑसिलेशन करतोय त्यावेळेस पार्टिकल बी जो आहे तो एक ऑसिलेशन करणार नाही, तो मध्येच कुठंतरी असेल, कारण त्याचा पिरियॉडिक टाइम काय आहे, वेगळा, आणि तो किती दिलाय, TB. तर ह्या ठिकाणी असणारी फेज जी आहे ती फेज आपण म्हणूया 2,
आणि ह्या ठिकाणी असणारी जी फेज आहे याला आपण म्हणूया φ1 आणि ह्यांच्यामधला आपल्याला डिफरन्स काढायचा आहे. पार्टिकल ए ची फेज आणि पार्टिकल बी ची फेज ह्याच्यामधला डिफरन्स आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. आता डिफरन्स काढत असताना मग आपण काय करूया की फेज कॅल्क्युलेट करूया. ए ची तर फेज आपल्याला कळाली. ए ची फेज किती आहे φ1 इक्वल टू किती आहे 2π. आता फेज काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता वापरणार तर फेजचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू टी. हा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू टी. बरोबर आहे. थिटाचा फॉर्म्युला ओमेगा इंटू टी असतो. फेज म्हणजे काय असतो फेज हा एक प्रकारचा अँगल आहे आणि अँगलचा फॉर्म्युला ओमेगा इंटू टी माहिती आहे. ओमेगाची व्हॅल्यू काय आहे 2π अपॉन टी आहे आणि इथं लागणारा टाइम. आता पार्टिकल ए साठी फेज आपण काय म्हणूया तर पिरियॉडिक टाइम घेणार आपण टी ए म्हणून 2π अपॉन टी ए ची व्हॅल्यू काय दिली टी इंटू टी म्हणजे पार्टिकल ए ची फेज झाली 2π अपॉन टी इंटू टी. आता तशीच पार्टिकल बी ची फेज जर काढायची असेल तर आपल्याला बी ची फेज काढत असताना काय करावं लागेल तर 2π डिवायडेड बाय टी बी इंटू टी करावं लागेल आणि म्हणून फेज ऑफ पार्टिकल बी 2π आणि त्याची टाइम किती दिलेला आहे तर तो दिलेला आहे 3t अपॉन 2 इंटू टी आणि हे 2 वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय होतील 2 इंटू 2 काय झाले 4 म्हणून 4π अपॉन 3t इंटू काय झालं टी. आता आपल्याला यांच्यामधला फेज डिफरन्स काढायचा आहे तर फेज डिफरन्स काढत असताना आपण काय करणार तर फेज डिफरन्स डेल्टा फाय इक्वल टू फाय ए मायनस फाय बी म्हणजे ए ची फेज वजा बी ची फेज. आता ए ची फेज किती आहे 2π अपॉन टी इंटू टी मायनस 4π अपॉन 3t इंटू टी 3t इंटू टी. आता ह्याच्यामधून कॉमन काय निघेल हां आता पार्टिकल ज्यावेळेस एक पार्टिकल ए हा ज्यावेळेस कंप्लीट ऑसिलेशन करणार आहे त्यावेळेस टी हा किती होणार आहे तर टी ची व्हॅल्यू ही कॅपिटल टी एवढे होणार आहे. आपण अगोदर सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला काय मिळणार आहे इथं 3 आपण डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं दोन्हीकडं तर काय होईल 3 इंटू 2 6π टी वजा 4π टी डिवायडेड बाय 3t आणि 6π मधून 4π गेले तर राहिले काय 2π टी अपॉन 3t. बरोबर आहे. आणि ज्यावेळेस एक ऑसिलेशन कंप्लीट होणार आहे फॉर वन ऑसिलेशन स्मॉल टी हा काय बनेल तर स्मॉल टी हा बनेल कॅपिटल टी आणि मग स्मॉल टीच्या ठिकाणी जर कॅपिटल टी आपण पुट केलं इथं तर काय होईल तर 2π कॅपिटल टी अपॉन 3t. इथं कॅपिटल टीला कॅपिटल टी कॅन्सल होतील आणि शिल्लक काय राहील तर शिल्लक राहील 2π अपॉन 3 शिल्लक राहील. म्हणजेच ह्या ठिकाणी जो फेज डिफरन्स असणार आहे तो फेज डिफरन्स असणार आहे 2π अपॉन 3 आणि 2π अपॉन 3 आणि युनिट असणारे रॅडियन म्हणून आपला आन्सर असणार आहे ऑप्शन बी. ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर असेल 2π अपॉन 3 रॅडियन. लक्षात आलं. आणि हे जे न्यूमेरिकल्स आहेत हे जे PYQs आहेत MCQs आहेत हे तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत. आजच्या लेक्चरमधला हा शेवटचा क्वेश्चन आणि हा जो क्वेश्चन आहे तो व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यावरती विचारला आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सेम ह्याच टाईपचा क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. त्याच्यामुळं पटकन तुमच्या हे लक्षात येईल जर तुम्ही अगोदरचं लेक्चर पाहिलं असेल आणि जर पाहिलं नसेल तर ह्याच्या अगोदरचं लेक्चर जे आहे ते सर्वांनी पाहून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपण व्हेलॉसिटीवरती विचारलेले PYQ सॉल्व केलेले आहेत. आता क्वेश्चन वाचूया. क्वेश्चनमध्ये काय दिले द डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इन सिम्पल हार्मोनिक मोशन इज. आपल्याला बेसिकली काय दिलेलं आहे ह्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट किती दिलंय x इक्वल टू दिलेला आहे a cos ब्रॅकेट ऑफ ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6. ओके हे आपल्याला इक्वेशन दिले.
इट्स स्पीड विल बी मॅक्झिमम ॲट टाईम. ह्याचं स्पीड म्हणजे देताना डिस्प्लेसमेंट दिले, पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट आणि पार्टिकलचं मॅक्झिमम स्पीड कधी होईल किंवा कोणत्या टाईमला होईल. मॅक्झिमम स्पीड हे कोणत्या टाईमला होईल आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टाईम फाइंड आउट करायचा आहे. पण असा टाईम की त्या ठिकाणी स्पीड हे कसं असलं पाहिजे, मॅक्झिमम. आता मला सांगा, जर डिस्प्लेसमेंट दिला असेल तर डिस्प्लेसमेंट वरून स्पीड काढायचा असेल तर म्हणजेच व्हेलॉसिटी काढायची असेल तर डेरिव्हेटिव्ह ऑफ काय करतो आपण, डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. म्हणून तिथं डी बाय डी टी ॲज इट इज आणि एक्सची व्हॅल्यू काय दिली तर ए कॉस ब्रॅकेट ऑफ ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6. आपल्याला डिफरन्शिएट करता येतं. ए हा कॉन्स्टंट आहे, तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येईल. त्याच्यानंतर ओमेगा हा कॉन्स्टंट आहे, तो बाहेर येईल. आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन मी इथं लिहितो आणि साईन आणि थीटाची व्हॅल्यू काय ह्या ठिकाणी आहे ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6. तर आपण ही व्हेलॉसिटी काढली. आता व्हेलॉसिटी जर मॅक्झिमम पाहिजे असेल तर ह्याच्या जागेवरती व्हॅल्यू काय आली पाहिजे, 1 आली पाहिजे. आणि जर व्हेलॉसिटी मिनिमम पाहिजे असेल तर ह्याच्या जागेवरती व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आणि 0 मल्टिप्लाय ऑल काय येतं 0. म्हणून व्हेलॉसिटी मॅक्झिमम जर पाहिजे असेल तर साइन ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6 ची व्हॅल्यू काय आली पाहिजे 1. म्हणून साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6 ह्याची व्हॅल्यू जर 1 यायची असेल तर मला सांगा साइन थिटा इक्वल टू 1 असेल तर दॅट इज थिटाची व्हॅल्यू काय असते 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच काय असतं पाय अपॉन 2 असतं, हे आपल्याला माहिती आहे, पाय अपॉन 2 असतं. म्हणून आपण इथं पुट काय करणार, म्हणून आपण इथं ओमेगा टी प्लस पाय अपॉन 6 ह्याच्या जागेवरती पुट काय करणार, पाय अपॉन 2 पुट करणार. म्हणजे लक्षात येत आहे का, हे म्हणजे कोण आहे थिटा. आणि थिटाची व्हॅल्यू जर 1 आणायची असेल तर थिटाची व्हॅल्यू किती पाहिजे पाय अपॉन 2. म्हणून ह्या ब्रॅकेटच्या हे ब्रॅकेट कोणा एवढा असला पाहिजे, दॅट इज आपण म्हणूया दॅट इज हा ब्रॅकेट असला पाहिजे पाय बाय 2 एवढा. आता ह्याच्यावरून आपण टीची व्हॅल्यू काढू शकतो. आता इथं आपण ओमेगाच्या ठिकाणी काय लिहू शकतो तर ओमेगाच्या ठिकाणी किंवा टीची व्हॅल्यू आपल्याला काढायची इन टर्म्स ऑफ ओमेगाच काढायची, इन टर्म्स ऑफ ओमेगा. कारण ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर सगळीकडे कोण आहे ओमेगा जागेवरती ठेवूया. म्हणून ओमेगा टी इक्वल टू पाय बाय 6 साईड चेंज करून गेले तर काय होतील मायनस पाय अपॉन 6. आता इथं जर आपल्याला सबट्रॅक्शन करायचं असेल तर छेदातली व्हॅल्यू सेम पाहिजे. म्हणून आपण इथं 3 न मल्टिप्लाय केलं, 3 न डिवाइड, म्हणून 3 पाय डिवायडेड बाय 3 इंटू 2 काय झाले 6 मायनस पाय अपॉन 6. 3 पायमधून पाय गेले राहिले काय 2 पाय अपॉन 6. आणि बेत्रिक 6 म्हणजे ओमेगा टीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला पाय अपॉन 3 व्हॅल्यू मिळाली, बरोबर आहे. आणि देअरफॉर टीची व्हॅल्यू काय मिळेल तर पाय अपॉन 3 ओमेगा मिळेल. टीची व्हॅल्यू काय मिळेल पाय अपॉन 3 ओमेगा. आणि मग पाय अपॉन 3 ओमेगा हे आन्सर कुठं आहे, कितवा ऑप्शन आहे, टाइम आपण काढला तर पाय अपॉन 3 ओमेगा म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर हिअर. ह्याचं उत्तर ऑप्शन सी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या DPP मध्ये एकूण 5 MCQ सॉल्व केलेले आहेत. त्याच्यातले काही MCQज हे PYQज आहेत आणि काही MCQज म्हणजे हा सुद्धा MCQज PYQज प्रमाणेच आहे, कारण ह्या टाईपचे क्वेश्चन्स बरेच वेळा विचारले गेलेले आहेत CET मध्ये. आता तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे एक्स्ट्रा, तो म्हणजे आहे 6 नंबरचा क्वेश्चन आणि तो थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आणि तो क्वेश्चन असा आहे, द एक्सेलरेशन ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज. म्हणजे पार्टिकलचं ॲक्सेलरेशन एक्स्ट्रीम पोझिशनला किती असतं, मिनिमम असतं, कॉन्स्टंट असतं, मॅक्झिमम असतं का इन बिटवीन मॅक्झिमम अँड मिनिमम असतं, हे तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगायचं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरला पुन्हा DPP मध्ये 5 क्वेश्चन्स कव्हर करूया.